माहिती संप्रेषण तंत्रज्ञान इयत्ता 10वी प्रश्न उत्तरे प्रकरण पहिले माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे सामर्थ्य थोडक्यात टिपा लिहा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाअंतर्गत माहितीची निर्मिती संप्रेषणाच्या प्रगत साधनांचा वापर आणि योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीची देवाणघेवाण यांचा समावेश होतो। माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे शिक्षण प्रक्रियेत अनेक बदल होत आहेत। शिक्षक हे मार्गदर्शक आणि सल्लागाराच्या भूमिकेत असून विद्यार्थी कोठूनही अध्ययन करून माहिती मिळवू शकतात। माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ज्ञानाधिष्ठित समाज उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। विविध प्रकारच्या विकासात येणाऱ्या अडचणी सोडवण्याची क्षमता माहिती संप्रेषण तंत्रज्ञानात आहे। वापरकर्ता संप्रेषण माहिती कृती हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे 6 घटक आहेत। माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे आजच्या काळाची गरज बनले आहे। थोडक्यात टिपा लिहा माहितीचा महामार्ग इंटरनेट म्हणजे आधुनिक जगातील माहितीचा महामार्गच आहे। इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना आपल्याला घरपोच मिळतो। इंटरनेट आणि टेलिफोन यंत्रणा केबल टेलिव्हिजन यंत्रणा आणि उपग्रहाद्वारे होणारे संदेशवहन या सगळ्यांचा समावेश वैश्विक माहिती आणि संप्रेषण यंत्रणेमध्ये होतो। छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये माहिती विभागली जाते आणि मेल व इंटरनेटच्या नेटवर्कमधून होणाऱ्या संप्रेषणामध्ये ती पाठवली जाते। पारंपरिक महामार्गाप्रमाणे माहितीच्या महामार्गावरही शासनाचे नियंत्रण असते। टेलिकम्युनिकेशन नेटवर्कमधून माहिती मिळवणे शक्य व्हावे यासाठी इंटरनेट बुलेटिन बोर्ड ऑनलाईन सेवा आणि इतर अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध असतात। थोडक्यात टिपा लिहा ज्ञानाधिष्ठित समाज ज्ञानाधिष्ठित समाज म्हणजे जिथे ज्ञान हे उत्पादनाचे प्रमुख संसाधन आहे असा वर्ग। ज्ञानाधिष्ठित समाजातील लोक ज्ञानाची निर्मिती देवाणघेवाण आणि वापर लोकांच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी करतात। ज्ञानाधिष्ठित समाजात माहिती सहजगत्या उपलब्ध होते आणि सामाजिक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे नवीन मार्ग उपलब्ध होतात। ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असते। ज्ञानाधिष्ठित समाजातील परिणामकारक शिक्षणामध्ये माहिती ज्ञान आणि संसाधनांची देवाणघेवाण आवश्यक असते। शिक्षण आणि ज्ञानाधिष्ठित समाजाच्या जडणघडणीमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भूमिका माहिती संप्रेषण तंत्रज्ञान साक्षरता वाढवण्याची आहे। थोडक्यात टिपा लिहा साक्षरतेला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाच्या 2 भूमिका। माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात केलेला शिक्षक विद्यार्थ्यांना अनुभवातून मार्गदर्शन करू शकतो। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांना पुढील भूमिका पार पाडाव्या लागतात। अध्ययन करता अगदी थोड्या कालावधीत संगणक क्षेत्रात नवनवीन सोयींसह नवीन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर्स विकसित होत आहेत। त्यामुळे शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे। नियोजक अचूक नियोजन आणि कार्यवाही असेल तरच संगणकाचा जास्तीत जास्त वापर आणि फायदा करून घेता येऊ शकतो। अध्यापन करताना शक्य तेवढे संगणक सॉफ्टवेअर्स वापरले पाहिजेत। उदाहरणार्थ ऑफिस सूट VLC मीडिया प्लेअर टॅली इत्यादी। परीक्षक संगणकाच्या मदतीने घटक चाचण्या ट्युटोरियल्स सत्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणे आणि प्रश्नपेढ्या तयार करणे शक्य आहे।
थोडक्यात उत्तरे लिहा. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची व्याप्ती विशद करा. शिक्षण प्रक्रियेच्या सर्व अंगांना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाने व्यापले आहे. वर्ल्ड वाईड वेबमुळे शिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांना जगभरातील अद्ययावत व नवनवीन बदलांची माहिती सहजपणे आणि झटपट मिळू लागली आहे. दूरदर्शन सारख्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकरी, खेळाडू यांना घर बसल्या मार्गदर्शन, प्रशिक्षण देता येते. अवघड शस्त्रक्रिया, धोकादायक व महागडे प्रयोग सिम्युलेशन पद्धतीने दृश्यरूप स्वरूपात करता येतात. इंटरनेटच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठ व दूरशिक्षणाद्वारे घर बसल्या शिक्षण घेता येते. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि संदर्भ साहित्य यांची माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होते. प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या ऑडिओ व्हिडिओ सीडीज बाजारात उपलब्ध होतात. LCD, TV यांचा वापर सादरीकरणासाठी करून शिक्षण प्रक्रिया सुलभ, आनंददायी, गतिमान, आकलनक्षम आणि परिणामकारक झाली आहे. कमी खर्चात, कमी मनुष्यबळात दोषविरहित ऑनलाईन परीक्षा घेऊन जलद निकाल घोषित करता येतात. थोडक्यात उत्तरे लिहा. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शिक्षण आणि विकासासाठी ज्ञानाधिष्ठित समाज म्हणजे काय ते स्पष्ट करा. ज्ञानाधिष्ठित समाज म्हणजे जिथे ज्ञान हे उत्पादनाचे प्रमुख संसाधन आहे असा वर्ग. ज्ञानाधिष्ठित समाजात माहिती सहजगत्या उपलब्ध होते आणि सामाजिक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे नवीन मार्ग उपलब्ध होतात. शिक्षण हे मूलभूत कौशल्यांचे संसाधन असून ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षण आणि ICT ही समाजाच्या विकासाच्या गाडीची दोन चाके आहेत. त्यामुळे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशिवाय ज्ञानाधिष्ठित समाजास परिपूर्णता येत नाही. शिक्षण आणि ज्ञानाधिष्ठित समाजाच्या जडणघडणीत समाजातील व्यक्तींच्या सोयीनुसार केव्हाही व कुठेही अध्ययन व्हावे ही कल्पना प्रत्यक्षात आणणे, माहिती संप्रेषण साक्षरतेत वाढ करणे, शिक्षण आणि विकास यांच्या पुनर्बांधणीचे काम करणे, ज्ञानाधिष्ठित समाज पूरक गोष्टींचा विकास करणे या सर्व भूमिका ICTs पार पाडणे आवश्यक आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. आव्हानात्मक कौशल्यांच्या कोणत्या गरजा आहेत? शिक्षण प्रक्रियेच्या सुधारणेसाठी पुढील आव्हानात्मक कौशल्यांचा विकास होणे आवश्यक आहे. मूलभूत कौशल्य, वाचन, लेखन, गणिती ज्ञान यांच्यासारख्या मूलभूत कौशल्यांचा विकास करणे आवश्यक आहे. वाचन, संगणक तंत्रज्ञान आणि वाढती जागतिक स्पर्धा यामुळे अर्थशास्त्रीय बदल वेगाने होत आहेत. यासाठी वाचनाची गरज वाढली आहे. लेखन, माहितीच्या देवाणघेवाणीसाठी ईमेलचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. यासाठी लेखन कौशल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. गणिती ज्ञान, संगणकावर गणिती आकडेमोड अचूक करण्यासाठी गणिती ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रगत कौशल्ये, विशिष्ट नियमावर आधारित ज्यांची उत्तरे मिळवता येत नाही अशा समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता म्हणजेच कुशल विचारशक्तीचा विकास होणे अपेक्षित आहे. गुंतागुंतीची कौशल्ये, लेखी किंवा तोंडी युक्तिवाद तसेच इतरांकडून व इंटरनेटवरून माहिती मिळवणे व त्याचा योग्य वापर करणे ही गुंतागुंतीची कौशल्ये विकसित करणे अपेक्षित आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे घडणाऱ्या बदलांचा प्रभाव कसा पडतो ते स्पष्ट करा. ICTमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीत क्रांतिकारी बदल घडत आहेत. वर्ग अध्यापनातील वेळ कमी करता येतो. कृती शाळेतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेत जाऊन पूर्ण करता आल्यामुळे शिक्षकांना पूरक ज्ञान देण्यास वेळ मिळतो.
व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधता येतो. गणित, विज्ञानासारखे विषय ग्रामीण किंवा शहरी भागातील छोट्या शाळांमध्येही तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक न करता शिकवले जाऊ शकतात. ज्या शाळांमध्ये भौतिकशास्त्र किंवा इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षक उपलब्ध नसतात, त्या शाळा रेडिओ, टीव्ही किंवा ऑनलाईन पाठ वापरू शकतात किंवा आधीच तयार केलेले मल्टीमीडिया साहित्य वापरू शकतात. रेडिओ, टीव्ही इत्यादी साहित्याचा वापर करून विद्यार्थी ज्ञान मिळवू शकतात. ICTमुळे एकच शिक्षक अनेक शाळांमधून शिकवू शकतो. भौगोलिकदृष्ट्या दूर असलेले तज्ज्ञ, निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आणि नागरिकांना एकमेकांसमोर आणणे शक्य झाले आहे. राष्ट्रीय माहिती केंद्र शासकीय संस्थांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेवा पुरवते. स्वतःच्या वेळेनुसार व गतीनुसार सरावावर आधारित कौशल्ये विद्यार्थी शिकू शकतात. विद्यार्थी मिळवलेली माहिती वापरून समस्या सोडवू शकतात, नवीन समस्यांना सामोरे जाऊ शकतात. जगाला वर्गात आणण्याचे कमी खर्चिक आणि काही बाबतीत एकमेव माध्यम म्हणून माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते.